पंक्या, प्रश्न असा विचारलास का मोठा कठीणच विचारलास, पण आता उत्तर तुला द्यावंच लागेल नाही का? तर बापू गोष्ट कशी आहे, हा आहे कलियुग, ठीक आहे. पहिल्याच्या काळात पैशाला तेवढा महत्व नव्हता, पण आता पैशालाच महत्व आला. तू म्हण काहून, तर पैसा राहिल्यावर घर बांधू शकतेस, ठीक आहे. पैसा राहिल्यावर पोराला चांगलं शिक्षण शिकवू शकतेस, त्याला चांगल्या चांगल्या शाळा कॉलेजामध्ये शिकवू शकतेस. पैसा राहिल्यावर कोणता धंदा टाकू शकतेस. पैसा आता सगळं म्हणजे पैशावरच खेळ आहे. पैशाने तू भात घेऊ शकतेस विकत, तांदूळ घेऊ शकतेस, सगळ्या गोष्टी विकत घेऊ शकतेस. तर पैशाला बापू महत्व आला, समजलास? पहिला काळ असा होता का, नव्हता. पहिल्याच्या काळामध्ये लोक असे सलाबचे घर नव्हते बांधत, मातीचेच बांधत, कमी खर्चात होऊन जात. तर पैशाला तेवढा महत्व नव्हता, एवढ्या बिमाऱ्या नव्हत्या, एवढे हॉस्पिटल दवाखाने नव्हते. आता हॉस्पिटलचे बिलच एवढे निघतात का पुरा पैसा सरून जाते. तर पैशाला बहुत महत्व आला बापू, काही म्हणतो. आता भक्ती आणि पैशाला कम्पेअर जर करशील तू, ठीक आहे. तर पैशाला असा पकड तू का या कलियुगामध्ये पैसा हा आपल्या माणसाची मूलभूत गरज बनलाय, ठीक आहे. पैसा जर नाही राहिला तर बहुत काही कामं नाही होऊ शकत आपले. प्रवासही करायचा असेल, एसटीत जायचं असेल, तुला पैसा लागते. सगळ्या गोष्टीला पैसाच लागते. जेवण खायचं असेल, नाश्ता करायचा असेल, पैसाच लागते. दवाखान्यात जायचं असेल, पैसाच लागते. शिक्षण घ्यायचं असेल, पैसाच लागते. सगळ्या गोष्टीला पैसाच लागते, समजलास का? म्हणजे पैशामुळे माणसाच्या मूलभूत ज्या गरजा आहेत, अन्न, वस्त्र आणि निवारा, या गरजा भागू शकतात पैशाने, ठीक आहे. हो, बरोबर बोललास बे परब्या तू. पण पंक्या, एक गोष्ट अशी आहे का पैशालाच माणूस जर सर्व काही मानलं आणि पैशालाच नाही का सगळा माणूस पूजत राहिला आणि माणसाचं नामस्मरणच असं बनून गेला का पैसा 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 पैसा, तर मग ते गोष्ट वाईट आहे. ते गोष्ट घातक आहे. कारण लालच बुरी बलाय. काय म्हणतेस तू? लालच हे बहुत बुरी बलाय. अति तेथे मातीच होते. चहा जर तू गरम करायला गेलास तर तो लिमिट मध्येच गरम होऊ शकते, त्याच्यावर तर गरम होऊ शकत नाही. तू उमच गरम अति गरम करायला गेलास तर चहा जाते आटून आणि कथा जाते सरून. तर त्याच्यामुळे अति तेथे माती आहे आणि पैशाला आपण पाहिजे तेवढंच महत्व दिलं पाहिजे. म्हणजे आपली गरज संपेपर्यंतच नाही का महत्व दिलं पाहिजे. नाहीतर मग पैसा 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 पैसा, मग पैसाच करत राहा. पैसा कमवण्यासाठी मग कोणत्याही मार्गाला जावा. मग वाईट चांगला याचा बिलकुल विचारही नको करा. मग नुसता पैसाच कमवा, तर तसा नाही झाला पाहिजे. मी असं नाही म्हणत की आयुष्यात पैशाला महत्व नाही आहे. पैशालाही महत्व आहे. त्याच्यासोबतच माणसाला संस्कारही महत्वाचे आहेत. त्याच्यासोबतच चांगली शिकवणूक महत्वाची आहे, चांगलं शिक्षण महत्वाचं आहे. या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. अन्न, वस्त्र, निवारा महत्वाचा आहे. सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. पैसा हा माणसाच्या मूलभूत गरजांपैकी एक भाग झाला फक्त, पण सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. कारण पैशाने माणसाला भौतिक सुख प्राप्त होऊ शकते, ठीक आहे. माणसाच्या गरजा भागू शकतात. माणूस वाटेल, जर पैसा राहिला तर माणूस वाटेल त्यावेळेस काही करू शकते. जसा पैसा राहिला, तुला भूक लागली आहे, ठीक आहे, चौकात उभा असतो, तुला खायच्यात बापू समोसे, तर 20 रुपये तुझ्या खिशात पाहिजे तेव्हाच तू खाऊ शकशील ना. दुकानदार फुकट देणार आहे का? नाही देणार आहे. आता मग 20 रुपये राहिला तू खुश राहशील, अरे आहे आपल्याकडे पैसे आहेत, आपण खाऊ शकतो, ठीक आहे. एवढं समाधान राहील तुझ्या मनामध्ये. जर नाही राहतील पैसे तर तू टेन्शन मध्ये राहशील, बापू आता मी काय खाऊ, आता मी काय पिऊ, नाही राहिलं, ठीक आहे. तर म्हणजे पैशाच्या जागी पैसाच कामाला येऊ शकते, हे गोष्ट महत्वाची आहे. आणि पैशाने बापू भौतिक सुख भेटते, परंतु जसा माणसाला भौतिक सुख आवश्यक आहे तसाच माणसाला आत्मिक सुख सुद्धा आवश्यक आहे. जसा आर्थिक कल्याण माणसाचं झाला पाहिजे, तशाच पद्धतीने माणसाचं आत्मिक कल्याण सुद्धा झाला पाहिजे. कारण बापू पंक्या, आजचा माणूस हा विकसित झाला. अश्मयुगापासून तर आजपर्यंत या कलियुगामध्ये आज मॉडर्न जमाना आला, सगळ्या मशिनरी निघल्या, सगळ्या सोयी सुविधा माणसाला उपलब्ध आहेत. म्हणजे माणूस विकसित झाला. तो दगडाचा हत्यार तयार करणारा माणूस कोटी होता अश्मयुगातला, ना आजचा माणूस हा विकसित माणूस. परंतु काय फरक पाय, आज माणूस चंद्रावर गेला, परंतु माणूस माणसापासून दूर झाला. माणूस पैशालाच महत्व देऊ लागला. पाय आजकालचे पोरं पाय दूर दूर कामाला जातात, बाप फोन करते, अरे बापू माझी तब्येत खराब आहे, येतेस का? तर पोरगा म्हणते बाबा मला टाइम नसेल. तर अशा गोष्टी आल्या. तर माणूस माणसापासून दूर जात आहे, माणूस माणुसकीपासून दूर जात आहे. तर याच्यासाठी माणसाला संस्कार आवश्यक आहेत, याच्यासाठी माणसाला शिकवणूक आवश्यक आहे. तर भौतिक सुखासारखाच माणसाला आध्यात्मिक सुख, आत्मिक सुख सुद्धा माणसाला भेटला पाहिजे. अध्यात्माची शिकवण, आत्म्याची शिकवण सुद्धा माणसाला भेटली पाहिजे. आणि याच्यासाठीच परब्या, जसा पैसा हा महत्वाचा आहे तशाच पद्धतीने भक्ती सुद्धा महत्वाची आहे.